नमस्कार. आजच्या या विशेष ऐतिहासिक विश्लेषणामध्ये रामोशी उठावाची सविस्तर माहिती घेऊया. MPSC राज्यसेवा आणि दुय्यम सेवा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्वांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच रंजक विषय आहे. थेट विषयाला सुरुवात करूया. या विश्लेषणामध्ये आपण प्रामुख्याने 6 मुद्दे पाहणार आहोत. रामोशी नेमके कोण होते, त्यांच्या उठावाची ठिणगी कशी पडली, गनिमी युद्धाची सुरुवात कशी झाली, त्यांची रणनीती आणि प्रसिद्ध जाहीरनामा, ब्रिटिशांनी केलेलं या उठावाचं दमन आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची तथ्य. तर सर्वात आधी समजून घेऊया की हे रामोशी नेमके कोण होते, या उठावाची पार्श्वभूमी काय होती. कोणताही मोठा उठाव रातोरात होत नाही. त्याची पाळेमुळे इतिहासात खोलवर रुजलेली असतात. रामोशी हा मुळातच अतिशय स्वाभिमानी आणि लढाऊ वृत्तीचा आदिवासी समाज. हा समाज प्रामुख्याने पश्चिम घाटाच्या अतिशय दुर्गम भागात म्हणजेच पुणे, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या डोंगर रांगांमध्ये वर्षानुवर्षे स्थायिक झालेला होता. आता इथे एक मोठी गंमत आहे. 1818 पूर्वी मराठा साम्राज्यात या समाजाला अत्यंत मानाचं स्थान होतं. ते आदरणीय किल्लेदार, रात्रीचे पहारेकरी आणि मराठा सैन्यात शूर सैनिक म्हणून काम करत असत. पण 1818ला ब्रिटिशांनी मराठा साम्राज्य खालसा केलं आणि एका झटक्यात सगळंच बदललं. या समाजाची पारंपरिक कामं गेली, त्यांच्या जमिनीचे हक्क हिरावून घेतले गेले आणि त्यांना पूर्णपणे निराधार व बेरोजगार करण्यात आलं. एवढी भीषण अवस्था झाल्यानंतर साहजिकच संतापाचा स्फोट होणार होता. पाहूया या उठावाची ठिणगी नेमकी कशी पडली. ही परिस्थिती म्हणजे एका स्फोटक दारूच्या कोठारासारखी बनत गेली. यात प्रामुख्याने 3 गोष्टी घडल्या. पहिली म्हणजे 1818च्या ब्रिटिश राजवटीमुळे आलेली भयानक बेरोजगारी. दुसरी म्हणजे कठोर रयतवारी पद्धतीमुळे लादलेला प्रचंड शेतसारा. आणि या सर्वांवर कडी म्हणजे 1825चा भीषण दुष्काळ. दुष्काळात जनतेला मदत देण्याऐवजी ब्रिटिशांनी अतिशय जुलमी मार्गाने करवसुली सुरूच ठेवली आणि हीच ती शेवटची ठिणगी ठरली. या जुलमी राजवटीला कंटाळून अखेर गनिमी युद्धाची आणि एका मोठ्या सशस्त्र प्रतिकाराची सुरुवात झाली. लोकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि पश्चिम भारतातील एका अत्यंत महत्त्वाच्या सशस्त्र बंडाला सुरुवात झाली. हा घटनाक्रम थोडक्यात पाहूया. 1822मध्ये चित्तूर सिंग यांनी पुरंदरच्या आसपास केलेलं सुरुवातीचं बंड. त्यानंतर 1826मध्ये उमाजी नाईक यांच्या नेतृत्वाखालील मुख्य आक्रमक उठाव. 1829मध्ये या बंडाला थोडी तात्पुरती शांतता मिळाली. पुढे 1831मध्ये प्रसिद्ध जाहीरनामा निघाला आणि शेवटी 1832मध्ये उमाजी नाईक यांना झालेली दुर्दैवी फाशी, असा हा संपूर्ण थरार आहे. इथे सर्वांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे. या संपूर्ण क्रांतिकारी इतिहासाचा मुख्य चेहरा म्हणजे उमाजी नाईक. त्यांनी बापू त्रिंबकजी सावंत यांसारख्या अत्यंत विश्वासू साथीदारांच्या साथीने एक अतिशय भक्कम अशी गनिमी फौज उभी केली होती. आता त्यांची कार्यपद्धती समजून घेऊया. चळवळीला आर्थिक बळ कुठून मिळणार? तर त्यांनी थेट ब्रिटिशांच्या तिजोऱ्या, त्यांचे कारखाने आणि ब्रिटिशांना अनुकूल असलेल्या सावकारांवर अचानक व वेगाने हल्ले करायला सुरुवात केली. ब्रिटिशांच्या संपत्तीवर निशाणा साधून त्यांनी स्वतःची ताकद वाढवली. आता या रामोशी बंडखोरांची युद्धनीती आणि त्यांचा तो प्रसिद्ध जाहीरनामा नेमका काय होता हे जाणून घेऊया. परीक्षेच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा शब्द इथे येतो, तो म्हणजे गनिमी कावा. सह्याद्रीच्या दुर्गम आणि कठीण भौगोलिक परिस्थितीचा पुरेपूर फायदा घ्यायचा, अचानक हल्ला करायचा आणि सुरक्षित स्थळी निसटून जायचं. ही अतिशय प्रभावी रणनीती त्यांनी वापरली. या अप्रतिम रणनीतीमुळं ब्रिटिशांची दळणवळण यंत्रणा तर कोलमलीच, पण त्यांना स्थानिक शेतकरी वर्गाचा अफाट पाठिंबाही मिळाला. बंडखोर काय करत असत तर सरकारी धान्य लुटायचे आणि ते दुष्काळग्रस्त उपाशी गावकऱ्यांमध्ये वाटायचे. यामुळेच सामान्य लोक त्यांना केवळ बंडखोर न मानता आपले तारणहार किंवा सामाजिक लुटारू, ज्याला इंग्रजीत सोशल बँडिट्स म्हणतात, तसे मानू लागले. प्रत्यक्ष युद्धाचा जोर जरी थोडा कमी झाला असला तरी 1831मध्ये उमाजी नाईक यांनी एक अत्यंत धाडसी जाहीरनामा काढला. त्यांनी थेट आवाहन केलं की ब्रिटिशांना अजिबात कर देऊ नका आणि आपलं स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी बंड करा. हा केवळ एका छोट्या भागापुरता मर्यादित उठाव राहिला नव्हता, तर ती एका सार्वभौम राज्याच्या निर्मितीची थेट हाक होती. पण साहजिकच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हातावर हात ठेवून बसणार नव्हती. त्यांनी या उठावाचं दमन कसं केलं ते आता पाहूया. ब्रिटिशांना हा धोका अजिबात परवडणारा नव्हता. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत रामोशांचा थेट पराभव करणं जवळपास अशक्य होतं. हे ओळखून ब्रिटिश कॅप्टन डेव्हिस याने एक जुनी आणि अत्यंत धूर्त खेळी खेळली. त्याने फोडा आणि जोडा म्हणजेच डिवाइड अँड रूल ह्या प्रसिद्ध धोरणाचा वापर करून बंडखोरांमध्ये फूट पाडण्यास सुरुवात केली.
यासाठी त्यांनी अनेक आमिषं दाखवली. काही बंडखोरांना माफी दिली, काहींना जमिनी दिल्या, तर काहींना चक्क स्थानिक पोलीस दल आणि डोंगराळ भागातील तुकड्यांमध्ये नोकऱ्या दिल्या. या प्रलोभनांमुळे बंडखोरांचे गट विखुरले गेले आणि 1829 पर्यंत या उठावाचा धोका तात्पुरता का होईना शमवण्यात ब्रिटिशांना यश आलं. या शौर्यगाथेचा शेवट मात्र अत्यंत दुःखद झाला. एका जवळच्या व्यक्तीनेच केलेल्या विश्वासघातामुळे उमाजी नाईक ब्रिटिशांच्या हाती लागले. 3 फेब्रुवारी 1832 रोजी त्यांना पुण्याच्या जुन्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली आणि अशा प्रकारे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातील एका धडाडीच्या हुतात्म्याची गाथा तिथेच संपली. आता या संपूर्ण विश्लेषणाची उजळणी करूया आणि परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक तथ्ये पाहूया. MPSCमध्ये जोड्या लावा किंवा विधाने ओळखा अशा प्रश्नांसाठी हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा, या उठावाचा प्रदेश सातारा, पुणे आणि अहमदनगर. मुख्य नेते उमाजी नाईक आणि बापू त्रिंबकजी सावंत. आधीचे नेते चित्तूर सिंग, ज्यांनी 1822 मध्ये बंड केलं. उठावाची मुख्य कारणं 1825चा भीषण दुष्काळ आणि सक्तीची कर वसुली आणि युद्धपद्धती गनिमी कावा. हे मुद्दे अगदी पाठच असायला हवेत. आता आपण 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य समराविषयी नेहमीच वाचतो, पण या रामोशी उठावाचं ऐतिहासिक महत्त्व हे आहे की 1857च्या कित्येक दशके आधी पश्चिम भारतात झालेला हा एक अत्यंत सुसंघटित आणि शूर असा शेतकरी आदिवासींचा सशस्त्र लढा होता. ही काही किरकोळ घटना नव्हती, तर हा एक भक्कम पाया होता. हे विश्लेषण थांबवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच उभा राहतो. रामोशी उठावासारख्या या सुरुवातीच्या स्थानिक आदिवासी बंडांनी पुढच्या काळात येणाऱ्या मोठ्या स्वातंत्र्य चळवळींच्या रणनीतीला नेमका कसा आकार दिला असेल? या स्थानिक पातळीवरील संघर्षानेच भविष्यातील देशव्यापी लढ्याला स्फूर्ती दिली असणार यात शंका नाही. या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणातून मिळालेली माहिती परीक्षेसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.